हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी। मी आहे माझ्या शेतात आणि हे माझ्या शेतातलं सोयाबीन आहे। हे जवळपास आहे 13 जूनची पेरणी आहे आणि 13 जूनची पेरणी असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो की सोयाबीन पेरलेलं आहे, 16 इंचावर पेरलेलं आहे। 16 इंचावर पेरताना खत दिलेलं आहे आणि पेरणी केल्याच्या नंतर 72 तासाच्या आत याला तणनाशक मारलेलं आहे, कारण की एक तणनाशक निघालं आहे 48 तासाच्या आत मारायचं, त्याच्यामुळे ह्या शेतामध्ये तण देखील झालेलं नाही। म्हणून हे तुम्हाला एक सांगू इच्छितो। आता नवीन शेतकऱ्यासाठी अंदाज येतो, सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आज 25 जून 26 27 25 जूनला फक्त पूर्व विदर्भाकडे आज पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर मग तो पाऊस मराठवाडा म्हणजे उर्वरित महाराष्ट्रात भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। राज्यात एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यात सर्व शेतकऱ्याला एक परत सांगू इच्छितो, आता पाऊस कधी येणार आहे तर राज्यामध्ये आता 28 जून 29 आणि 30 तारखेला राज्यात पाऊस पडणार आहे। सगळ्यात जास्त पाऊस पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि त्याच्यानंतर जळगाव, संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्राकडे तसेच कोकणपट्टीकडे हा पाऊस जास्त असणार आहे। म्हणजे 27-28 जूनचा पाऊस हा जवळपास म्हणजे सांगायचं झालं तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा तसेच परभणी, जळगाव, जालना, बीड, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार त्याच्यानंतर कोकणपट्टी ह्या भागामध्ये जवळपास 27, 28, 29 जूनचा पाऊस चांगला पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। उर्वरित राज्यात देखील पाऊस पडणार आहे, म्हणजे सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागात देखील पडणार आहे, पण थोडाफार कमी पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यामध्ये सांगायचं झालं तर 27-28 जूनचा पाऊस राज्यात ठिकठिकाणी जोराचा पडणार आहे, वडे नाले वाहणारा पडणार आहे, पण भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये एकदम असा पाऊस बंद होणार नाही, राज्यात पाऊस चालूच राहणार आहे। म्हणजे जवळपास हे पावसाचं सत्र चालूच राहणार आहे, फक्त काय होणार आहे आज इकडल्या भागात पडेल तर उद्या दुसऱ्या भागात, आज म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात तर उद्या दक्षिण महाराष्ट्रात, तर उद्या विदर्भात तर पश्चिम विदर्भात, कधी मराठवाड्यात, म्हणजे हे असं सर्व म्हणजे पाऊस असा चालूच राहणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये जिल्ह्यावाईज बघायचं झालं तर आज आहे 25 जूनला आज अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या तसेच अकोला, तसेच बुलढाणा, वाशिम, हिंगोली या भागात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस चांगल्या प्रकारे पडणार आहे, म्हणजे 25 जूनला। 26ला राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे, 27, 28, 29 जूनला मात्र राज्यात सगळीकडे चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। पिकाला जीवदान भेटेल असा पाऊस पडणार आहे, म्हणून हे देखील सांगायचं। त्याच्यानंतर पाऊस राज्यामध्ये 4 जुलैनंतर पुन्हा चांगला सक्रिय होणार आहे, म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। राज्यात सांगायचं झालं तर राज्यामध्ये 27-28 जूनचा आता म्हणजे चांगला पाऊस पडणार आहे, ठिकठिकाणी पडणार आहे, वडे नाले वाहणार आहे, पण सर्व दूर नसणार आहे, म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात म्हणजे आता जवळपास 60-70% जवळपास पेरणी आटपलेली, पण ज्यांची पेरणी राहिली असेल त्यांची जर ईदभर ओला असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घ्या राहिलेल्या शेतकऱ्यांनी, आणि नसता मग पाऊस पडल्याच्या नंतर तुम्ही तुमचं पेरणीचं नियोजन करावं, हे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो। परत एकदा जाता सांगू इच्छितो की राज्यामध्ये 27, 28, 29, 30 जूनचा पाऊस जास्त पूर्व विदर्भ, त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे, त्याच्यानंतर कोकणपट्टी, मुंबई या भागाकडे पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, नगर, बीड जिल्हा, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, अकोला, तसेच अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ या भागाकडे चांगला पाऊस पडणार आहे। आणि उर्वरित राज्यात बघायचं झालं तर म्हणजे सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर 27, 28, 29चा पाऊस पडणार आहे, पण थोडाफार कमी प्रमाणात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।